अमरावती विधान परिषद मध्ये निवडणुकीमध्ये मतदानापूर्वी आता पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट आलाय। मतदानाला काही वेळ शिल्लक असतानाच काँग्रेसने ऐनवेळी व्हीप जारी केला। काँग्रेसकडून मतदारांना तटस्थ राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। ऐनवेळी काँग्रेसने जारी केलेल्या व्हीपचे नगरसेवक पालन करतात का, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अनिरुद्ध दवाळे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। अनिरुद्ध, पुन्हा एकदा या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानापूर्वीच एक नवं वळण आलेलं आहे। काँग्रेसने व्हीप जारी केला आणि मतदारांना तटस्थ राहा असं सांगितलेलं आहे। काय सध्या तिथल्या घडामोडी आहेत? नक्कीच आता जर पाहिलं तर अमरावतीच्या विधान परिषद निवडणुकीत रोज नवनवीन नाट्यमयी घडामोडी ज्या आहेत त्या समोर येत आहे। आता जर पाहिलं तर आता मतदानाला काही तास शिल्लक असताना अमरावती शहर काँग्रेसच्या वतीने जो आहे तो व्हीप जारी करण्यात आलेला आहे। महापालिकेतील नगरसेवकांसाठी हा व्हीप जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। महापालिकेमध्ये 17 नगरसेवक काँग्रेसचे आहे आणि या नगरसेवकांना आता मतदान न करण्याचं जे आहे ते आव्हान काँग्रेस पक्षातर्फे जे आहे ते करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता महापालिकेतील सर्व 17 नगरसेवक हे तटस्थ राहतात का आणि पक्षाने बजावलेल्या व्हीपचं पालन करतात का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे जे नगरसेवक आहे त्यांना अशा प्रकारचा कुठलाही व्हीप जारी केला नसल्याची जी आहे ती माहिती आहे। आणि त्यामुळे शहर आणि ग्रामीण या दोन भागांसाठी वेगवेगळे न्याय असल्याचं जे आहे ते सध्या बोललं जात आहे। आणि त्यामुळे अमरावती शहरातले किती नगरसेवक मतदान करतात आणि किती नगरसेवक मतदान करत नाही याकडे सर्व अमरावतीचं लक्ष लागलेलं आहे। मात्र ऐनवेळी या काँग्रेसने जो आहे तो व्हीप जारी केलेला आहे आणि त्यामुळे विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची संभ्रमाची परिस्थिती जी आहे ती कायम असल्याचं पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेस संभ्रमात असल्याचं जे आहे ते सध्या दिसून येत आहे। निवडणुकीला काही तास शिल्लक असताना हा व्हीप जो आहे तो जारी केलेला आहे आणि सध्या जर पाहिलं तर सध्या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि या मतदानामध्ये किती नगरसेवक आता मतदानात हक्क बजावतात याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद अनिरुद्ध, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अमरावतीमधली आपण ही एक महत्त्वाची बातमी पाहिलेली आहे। पुन्हा एकदा तिथे एक नवा ट्विस्ट आलाय। काँग्रेसने अचानक व्हीप जारी केला आणि आपल्या मतदारांना तटस्थ राहण्याचे आदेश दिलेले आहेत। आता काय नेमकं या संदर्भातल्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच त्या मतदानानंतर मतमोजणीच्या वेळेला काय चित्र आपल्याला दिसतं हेही तितकंच रंजक असणार आहे। तर काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना आदेश दिलेले आहेत। इथे मोठी नाट्यमय घडामोड सध्या आपल्याला पाहायला मिळते। आज मतदान पार पडतंय विधान परिषदेसाठी आणि या विधान परिषदेच्या मतदानाच्या वेळेलाच ऐन वेळेला हा व्हीप जारी केल्यामुळे नगरसेवक आता या व्हीपचं पालन करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे।